शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे, पण शिष्यवृत्ती हा त्या हक्काचा खरा आधार आहे. नमस्कार, मी ऋतुजा सोमनाथ कांबळे, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील विद्यार्थिनी. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक विषय हा फक्त माहिती देण्यासाठी नसतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक विषय हा फक्त माहिती देण्यासाठी नसतो, तर तो आपल्याला विचार करायला लावणारा असतो. आणि आजचा विषय देखील तसाच आहे. आज मी केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी या विषयावर माझे सविस्तर मत मांडणार आहे. आई, मला इंजिनियर व्हायचंय. बाबा, मला डॉक्टर व्हायचंय. मित्रांनो, अशा लाखो मुलांची स्वप्न रोज उमलतात, पण दुर्दैवाने आर्थिक परिस्थितीमुळे ती स्वप्न अनेकदा आधीच कोमेजतात. अशा वेळी सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजना म्हणजेच त्या स्वप्नांना मिळालेली पंख असतात. चला तर मग अशाच काही शिष्यवृत्तींबद्दल माहिती घेऊया. केंद्र शासनाकडून नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना, प्री मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मदत अशा योजना राबवल्या जातात. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या योजना आधारस्तंभ ठरतात. महाराष्ट्र राज्य शासन देखील या बाबतीत अग्रेसर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती, राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क परतावा योजना, ईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणि मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या शिक्षणाच्या संधी समान करून देण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. पण केवळ योजना जाहीर करून उपयोग नाही. मित्रांनो, अंमलबजावणी योग्य झाली तरच खरा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. पूर्वी अर्ज प्रक्रिया ही गुंतागुंतीची होती. फाईल्सवर सही केल्यासाठी विद्यार्थी कार्यालयांची पायरी फिरत. पण आता शासनाने ऑनलाईन पोर्टल सुरू करून मोठं पाऊल उचललं आहे. अर्ज ऑनलाईन होतो, रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. ही मोठी प्रगती आहे. तरी सुद्धा अजून काही समस्या शिल्लक आहेत, जसे की अर्ज करताना तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची उणीव, वेळेत शिष्यवृत्ती न मिळणे, ज्यामुळे शासनाने या योजनांची सुटसुटीत प्रक्रिया, जनजागृती आणि वेळेत निधी वितरण यावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. प्रिय मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवूया. शिष्यवृत्ती ही केवळ पैशांची मदत नाही, ती गरीब घरातील एका विद्यार्थ्याच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्याचं वचन आहे. ती समाजाला दिलेली शिक्षणाची समान संधीची हमी आहे. आज लाखो विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी झाले, त्यामागे शासनाच्या शिष्यवृत्तीचा हात आहे. त्यांचे यश म्हणजे फक्त त्यांचे नाही, तर संपूर्ण समाजाचं यश आहे. म्हणून मी शेवटी एवढंच सांगेन, शिष्यवृत्ती ही रक्कम नसते, ती आशेचा दिवा असते. शिष्यवृत्ती ही फक्त मदत नसते, ती भविष्याला दिलेली दिशा असते. आणि शिष्यवृत्ती ही फक्त योजना नसते, ती स्वप्नांना दिलेली उंच भरारी असते. धन्यवाद.